नमस्कार. आपल्या सगळ्यांच्या आवडत्या पदार्थाच्या लिस्टमध्ये पावभाजी तर 100% असणार. तर आज मी तेच पावभाजी घरी बनवलेलं. खूपच सोपं आहे पावभाजी घरी बनवायला. तसं तर कोणाला मुंबईची पावभाजी, कोणाला पुण्याची पावभाजी, तर खूप लोकांना सुप्रजाची सोलापूरची पावभाजी खूप आवडते. पण मला घरी बनवलेलं पावभाजी खूपच आवडतं. कसं आहे ना, एकदम मनसोक्त खाऊ शकता. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी घेतलेला आहे अर्धा किलो बटाटा, पाव किलो शिमला मिरची, पाव किलो हिरवे वाटाणे, पाव किलो फ्लावर घेतलेला आहे, 2 वांगे घेतलेले आहे, 1 बीट घेतलेलं आहे, 4 कांदा आणि 4 टोमॅटो घेतलेले आहेत. तर सगळ्याला व्यवस्थितपणे कट करून घ्यायचं आहे. कट केल्यानंतर आता आपल्याला सगळ्याला स्वच्छपणे धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला ह्या सगळ्या भाज्या आता आपल्याला कुकरला लावून घ्यायच्या आहेत. आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये घालायचे पाणी. साधारण 2 ते 3 ग्लास पाणी लागू शकतं. सो त्या अकॉर्डिंगली तुम्ही पाणी घालायचे. आणि त्यानंतर आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचं. एक 8 ते 10 शिट्ट्या होऊ द्या. तोपर्यंत आता आपण इथे कांदा टोमॅटोचं पेस्ट बनवून घेणार आहोत. आता इथे मी कढईमध्ये 4 ते 5 चमचे तेल घातलेलं आहे. त्याच्यामध्ये कांदा टोमॅटोचं आता आपण जे पेस्ट बनवलेलं ते घालून घेणार आहोत. आणि त्याला व्यवस्थितपणे आता मिक्स करून घेणार आहोत आपण. 3 ते 4 मिनिट त्याला व्यवस्थितपणे परतून घ्या. कुकर थंड झाल्यानंतर भाज्यांमधलं पाणी एका साईडला काढून घ्या. नंतर बटाट्याची साल काढून घ्या आणि बाकी जे भाज्या आहेत त्याला व्यवस्थितपणे स्मॅश करून घ्या. आता इथे मी घालते अद्रक लसूणचं पेस्ट. त्यानंतर व्यवस्थितपणे त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. इथे बघा, हे पूर्ण भाज्या मी बारीक करून घेतलेलं आहे. तुम्ही वाटलं तर मिक्सरला देखील फिरवू शकता. 1 चमचा काळं तिखट, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा पावभाजी मसाला आपल्याला इथे घालून घ्यायचं आहे. व्यवस्थितपणे आपल्याला ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. व्यवस्थितपणे त्याला मिक्स करून घ्या आणि एक 5 मिनिट परतून घ्या त्याला. आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे आपण जे स्मॅश करून घेतलं होतं ना भाज्या, ते सगळे भाज्या ह्याच्यामध्ये आपण घालून घेणार आहोत. जर तुम्हाला हे जास्त बारीक हवं असेल तर मिक्सरमध्ये तुम्ही फिरवून ते भाज्या ह्याच्यात पेस्ट बनवून घालू शकता. भाज्या घातल्यानंतर व्यवस्थितपणे मिक्स करा. त्यानंतर चवीनुसार ह्याच्यात मीठ घाला आणि व्यवस्थितपणे परत एकदा मिक्स करून घ्या. आता मी इथे जे आपण भाज्यातलं आधी पाणी काढून घेतलं होतं ते इथे घालते. जर हवं असल्यास तुम्ही नॉर्मल पाणी पण ह्याच्यात घालू शकता. बघू शकता भाजी किती छान दिसतीये. खमंग असा वास येतोय. त्याच्यामध्ये आता आपल्याला खूप सारं बटर घालायचं आहे. व्यवस्थितपणे त्याला मिक्स करून घ्या. झालं, पावभाजीची भाजी आपली तयार झाली. आता ह्याच्यावरून आपल्याला कोथिंबीर घालायचं आहे आणि ते नंतर व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे. बघू शकता किती छान दिसतीये भाजी. आणि वास तर खूप भारी येत होतं आणि टेस्टला तर खूपच भारी झालेलं. आता काय, बटर लावून पाव भाजून घ्या, कांदे कापून घ्या आणि लिंबू कापून घ्या आणि मस्त बसून पावभाजी मनसोक्त खावा. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल.